देववादा आणि दैववादामध्ये अडकलेला आहे, त्यातूनही त्यांनी बाहेर आलं पाहिजे. आपल्याला जर का आपल्या मुलाला एखादी आई देवापाशी घेऊन जाते आणि म्हणते की बाबा रे माझ्या मुलाला 90%च्या वर मार्क मिळाले तर मी 1 किलो पेढे वाटेन. लहानपणीच त्या मुलाला जर का असा संस्कार पडला की 1 किलो पेढे घेतले तरच देव 90%च्या वर मार्क देतो, तर हाच मुलगा हळूहळू वाढत जातो आणि मग जेव्हा तो एखादा अधिकारी बनतो तर तो अधिकारी म्हणतो आप मुझे पूछ दो तो मैं आपको पूछ दूंगा. मग लहानपणामध्ये कारण आई स्वतः देवासमोर कसं म्हणून झाली पुरासमोर, तर मग अशा याच्यामधून जर का कुठल्या प्रकारचा धार्मिक किंवा सामाजिक भ्रष्टाचार पनपणारी कुठलीही जी व्यवस्था असली ती व्यवस्था आता आपण नाकारायला शिकलो पाहिजे. आणि त्यासाठी घरून जर का आपल्याला सपोर्ट पाहिजे असेल तर आपल्या बायकोला हे कळलं पाहिजे की आपण काय काम करतो नेमकं. गाडगे बाबा तिला वाचायला दिले. आता गाडगे बाबा म्हटलं संत म्हटलं की ते तिला असं वाटलं संतांच काहीतरी दिलाय वाचायला आणि म्हणून त्यांनी गाडगे बाबा वाचायला घेतला. गाडगे बाबा जेव्हा त्यांनी वाचायला घेतलं जेव्हा तिला असं लक्षात आलं की गाडगे बाबाच म्हणतात त्या स्वतःच्या जीवनामध्ये तो जो बाजूला बसलेला ते जेव्हा गाडगे बाबा हे त्यांनी पंढरपूरला जायचे. कशासाठी जायचे? कारण जिथे आपला भोळा भाबळा बहुजन समाज आणि हा आपला ओबीसी समाज आहे तिथे मला रेडीमेडच मिळतो ऐकायला, म्हणून गाडगे बाबा पंढरपूरला जायचे. आणि तिथे मग तो जो भटजी आहे तो ते श्राद्ध घालत होता लोकांचं. तर गाडगे बाबा त्याला म्हणतात की बाबा माझ्या पण वडिलांचा तो श्राद्ध घाल. तर तो भटजी बघतो गाडगे बाबा आपल्या थिगळं लावलेले कपडे बघतात याच्याशी काय पैसे नसेल तर ते त्याला म्हणतात अरे दूर जा इथून मी पुन्हा 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 जातात. तो म्हणतो पागल कुठला माणूस हा, जात का नाही दूर. आणि मग गाडगे बाबा बरोबर त्याला विचारतात तू करतोस काय? तो मी या लोकांच्या वडिलांना यांच्या बापाला यांच्या आईला अन्नामध्ये स्वर्गामध्ये अन्न पोचवतो. असं का? मग गाडगे बाबा बाजूला बसतात आणि ते पाणी घेतात आणि पाणी वर फेकतात. ते वर फेकलेलं पाणी जे आहे तो जो भटजी बसला असतो त्या भटजीच्या शर्टावर आणि धोत्रावर पडतं, ते ओलं होतं. तर तो चिडून म्हणतो काय म्हणतोस तू हे तर गाडगे बाबा लिहिलं आहे. तर गाडगे बाबा म्हणतात अरे बाबा तू ते शिधा जो आहे तो जर का तुझ्या फेकल्यामुळे स्वर्गामध्ये जात असेल तर ह्या अमरावतीलाच माझं शेत आहे, मी माझ्या शेताला पाणी टाकून राहिलो. गाडगे आपल्या ओबीसी समाजामधला अक्षर ओळख नसलेला असा एक व्यक्ती, पण या माणसाच्या नावाने आज एक विद्यापीठ आहे. आज अमरावती विद्यापीठाचं नाव गाडगे बाबाच्या नावाने दिलंय. मग आम्ही गाडगे बाबाला का विसरलो? का गाडगे बाबाला विसरलो? गाडगे बाबाला विसरून आम्ही जर का कुठल्या तरी आयारा गयारा बाबाच्या मागे जर का धावत असू तर मला असं वाटते आपला विकास होणार नाही. आपल्याला आपल्यासाठी झटणारे आपले जे गाडगे बाबा आहेत, आपले जे तुकडोजी महाराज आहेत ते समजून घेतले पाहिजे. आणि ते जर का आपण समजून घेतले तर मग गाडगे बाबा आणि बाबासाहेबच समजतील. या देशामध्ये असणारी जी जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेमुळे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश नव्हता. ओबीसी लोकांना आतमध्ये प्रवेश होता, पण कुठपर्यंत? तर जिथपर्यंत दानपेटी आहे त्या दानपेटीत पैसे टाकण्यापर्यंत. आणि गाभाऱ्यातल्या हात लेवायचा ओबीसीला सुद्धा अधिकार नव्हता. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिरचा सत्याग्रह जेव्हा लढत होते त्यावेळेस नारायण नागो पाटील आमचे ओबीसी समाजाचे आगरी समाजाचे नेते हे कोकणामध्ये आम्हाला त्या देवळाची जी पिंड आहे त्या पिंडीला हात लावू द्या यासाठी संघर्ष करत होते. आज आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे पाणी कुत्र मांजरे पिऊ शकतात त्या तळ्याचा पाणी पिण्याचा या देशातील अस्पृश्यांना मज्जाव करण्यात आलेला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाडचा सत्याग्रह करावा लागतो. महाडचा सत्याग्रह बाबासाहेब जेव्हा करतात तेव्हा तो ब्रिटिश सार्जंट येतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की यू कांट टच दिस वॉटर, तुम्ही या पाण्याला स्पर्श करू शकणार नाही. तो म्हणतो बाबा ब्रिटिशांचं राज्य आहे आणि तुम्ही लोकांनी हे तळा सार्वजनिक तळा म्हणून घोषित केलेलं आहे आणि सार्वजनिक तळा म्हणजे सर्वांसाठीच आहे म्हणून मी पाणी प्यायला इथे आलेलो. ते म्हणतात नाही, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होईल, दंगा फसाद होतील, तुम्ही या पाण्याला हात लावू शकत नाही. म्हणजे राज्य ब्रिटिशांचा होता पण रूल मनुस्मृतीचाच चालत होता. ही
आपण यातून समजून घेतली पाहिजे. आणि मनुस्मृतीचा जर का हा रूल होता तर हा रूल तुटला पाहिजे, खतम झाला पाहिजे. यासाठी ह्या आपल्या आधी कोणी काही केलेलं आहे का हे जेव्हा त्यांनी तपासलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सार्वजनिक तळ्याचे नव्हे तर आपल्या घरच्या खासगी विहिरीचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करणारा एक महामानव या महाराष्ट्रामध्ये जन्मास आला आणि तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. बाबासाहेबांनी इंग्लंड, अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, लंडनचे विद्यापीठ या सर्व विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले होते. कित्येक नोबेल पारितोषिक मिळविलेले प्रोफेसर त्यांना शिकवत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या नोबेल पारितोषिक विजेत्या प्रोफेसरांपैकी एकालाही आपलं गुरु म्हटलं नाही, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी सुशिक्षित शिक्षण घेतलेल्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपला गुरु मानला. इतिहासामध्ये नोंद घ्यावी अशी गुरु शिष्यांची जोडी आहे की विद्यार्थी उच्च शिक्षित आहे आणि गुरु कमी शिक्षित आहे. पण का बाबासाहेबांनी गुरु मानला? कारण बाबासाहेबांना जेव्हा काळाराम मंदिरचा सत्याग्रह करावा लागला, बाबासाहेबांना जेव्हा महाडचा सत्याग्रह करावा लागला, त्यावेळेस त्यांना आठवलं की आजपासून 70-80 वर्ष आधी सार्वजनिक नव्हे तर निजी तळ्यातलं खासगी विहिरीतलं पाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी खुलं केलं होतं. मग महात्मा ज्योतिराव फुल्यांचा मार्ग जर का बाबासाहेबांनी घेतला, बाबासाहेबांच्या समाजाने घेतला, महात्मा ज्योतिराव फुले तर आमचे ओबीसी नाही, आम्ही का नाही घेतला त्यांचा मार्ग? महात्मा फुल्यांनी जो मार्ग घेतला त्या मार्गावर बाबासाहेब चालायला मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले. टोटल अनालिसिस महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं की विद्येविना मती गेली. विद्येविना मती गेली का बोले महात्मा फुले? कारण हा जो आपला ओबीसीचा वर्ग आहे हा मनुस्मृतीच्या व्यवस्थेमधला शूद्र वर्ग आहे आणि या शूद्र वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणून महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, म्हणजे या ओबीसीचे शिक्षण घेण्याचे अधिकार काढून टाकले या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने. शिक्षणाचे अधिकार काढल्यामुळे मती गेली. मती गेली म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता संपली. मती विना नीती गेली. ज्याची अशी मती नसते तो आपल्या भविष्याचे प्लॅनिंग करू शकत नाही, आपली नीती ठरवू शकत नाही, आपल्या योजना आखू शकत नाही. आणि नीती विना गती गेली. गती गेली म्हणजे प्रगती गेली. म्हणून या वर्गाची प्रगती सुद्धा होऊ शकली नाही. आणि हे सगळं जर का झालं असेल तर ते अविद्येने झालेलं आहे. आणि या अविद्येने झालेलं आहे म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1848ला पुण्यामध्ये सर्वात पहिले मुलींची शाळा काढली. आणि त्याच महात्मा फुल्यांनी असं म्हटलं की हा जो ब्रिटिशांचा काळ आहे या काळामध्ये या देशातल्या शूद्र अतिशूद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी आपापल्यामध्ये विद्वान निर्माण करावा आणि आपला विकास साधावा. ही अपील या देशातल्या 6000 बीसी ओबीसी जातीतल्या लोकांना होती. पण ती अपील महार जातीत जन्म घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच पोहोचली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका आणि इंग्लंड येथे जाऊन उच्च शिक्षण घेतले. त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी हातभार लावणारे कोण होते? सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज हे आपले ओबीसीचेच महापुरुष बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी पाठवतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटना लिहायची वेळ आली तेव्हा राज्यघटनेमध्ये पहिला विचार ओबीसींचा केला. कलम 340, मग शेड्यूल कास्ट 341 आणि मग शेड्यूल ट्राईबचा 342. आणि आज खऱ्या अर्थाने गजबे साहेबांनी म्हटलं